आयुष्यात नेहमी उशिराच का? नाही नाही, पण नेहमी उशिराच. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय रत्नागिरीत. आणि लास्ट टाइम जेव्हा बाईकने बाबू आणि मी आलेलो तेव्हा या साईडला इथे पावसात आम्ही चहा प्यायलो. बाबू आठवतं तुला? इथे चहा प्यायलो रात्रीचे 8:30 वाजता आम्ही इथे चहा प्यायलेलो. आणि इथून पण आपल्याला अजून किती तास लागेल दादा? तरी 2 तास. 2 तास, 2-2.5 तास दादा म्हणतोय. अजून 2-2.5 तास. म्हणजे जेवायला आम्हाला 4-4:30 होतील. तर मंडळी, आता आपण पोचलोय संगमेश्वरमध्ये. आणि संगमेश्वरमध्ये ना गणेश कृपा म्हणून मोदकचं दुकान आहे, जिथे खोबऱ्याचे मोदक भेटतात किंवा मालवणी खाजा भेटतो, कोकणातला मेवा भेटतो. तर तिथून मला आपलं नारळाचे मोदक, नारळापासून जे मोदक बनवतात ना ते खूप आवडतात. आणि हे आहेत ते मोदक. अर्धा किलो 120 रुपयात. खूप भारी लागतात, चविष्ट आहेत. सो आता आम्ही सगळे मोदक खातोय. तुम्ही पण मोदक खायला या. आमच्या दादाक द्यावा बाबा आधी. प्रत्येक जण आपापल्या चॉईसने उचलतोय, म्हणून मुद्दाम हे आणले मिक्स वाले. पत्याने कुठला उचलला? पत्याने कुठला उचलला? आमच्या दादाक द्यावा रे. सो आता मोदक खाऊया आणि इथून मग पुढच्या रस्त्याला जाऊया. त्यांचं टॅलेंट 3 मिनिटाच्यात बॉक्स रिकामा. एवढा आवडला. आणि आता डस्टबिनमध्ये बॉक्स. चला पुढच्या रस्त्याला. सो मंडळी, ही आहे संगमेश्वरचा हा आहे संगमेश्वरचा बस डेपो. आणि या साईडला इथे बाजारपेठ आहे, बरोबर ना आता? आणि इथून पुढे जातो रस्ता आपला चिपळूणच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने सुद्धा, जिथे आम्हाला कधी जायचं नसतं. अचानक भयानक पावसाने हजेरी लावली आहे. वाजले किती वाजले अहो? 3 वाजले. आणि काल संध्याकाळपासून जो पाऊस सुरू झालेला, दिवसाच चालू झालेला, त्यावरून आज असं वाटलेलं की आज पण पाऊस पडेल. पण आज दिवसभर पाऊस नव्हता, पण आता सुरू झाला आहे. आणि काय वाटतं विवेक, पाऊस थांबेल की जाईल? मळबट तर आहे, थांबेल वाटत थोडा नंतर. मळबट आहे पण थांबेल बोलतो, थोड्या वेळाने जाईल. चालत चालत गेलं वाटतं. हा बद्या काय? अरे ढगावर तो पावसा. पावसाचे दिवस आहेत, पाऊस येतलो. अच्छा अच्छा, ह्याला उतरव रे, खाली उतरव, गाडी थांबू साठी. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता आपण आहोत सावर्ड्यामध्ये. आणि जसं लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेला की सिल्वर प्ले बटन मिळालेलं आपल्याला, आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कोणतरी असं सुचवा ज्याचं रिसॉर्ट ओळखीचं असेल किंवा त्यांचं रिसॉर्ट असेल. कारण मला आपल्या सगळ्या मुलांना ना पार्टी द्यायची होती. कारण आपले 1 लाख झाले, त्यानंतर चॅनलला 2 वर्ष पूर्ण झालेले. माझ्या बड्डेची पण पार्टी पेंडिंग होती. तर सगळी मुलं बोलली की दादा आता आम्हाला ना मोठीच पार्टी हवी आहे. तर म्हटलं आता पार्टी मोठी हवी तर कुठेतरी जायला हवं. आणि गेले 6.5-7 महिने सगळे लॉकडाऊनमध्ये अडकलेले, गावातच होते, शेती करत होते. परत आता भातशेतीसुद्धा आली. तर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणतात ना मजा विसरून गेलेले. गावाच्या बाहेर पडत नव्हते. जेमतेम किती फोंड्यातून परत हरकुळ, हेच चालू होतं. तर मी पण विचार केला की ठीक आहे, आता लॉकडाऊन त्यातल्या त्यात कमी आहे आणि सगळीकडे काही ना काही चालू आहे, तर आपण पण थोडंसं बाहेर जाऊया, प्रयत्न करूया. तर मी आत्ता आहे सावर्ड्यामध्ये. सकाळपासूनचे जे टेक बघितलात तुम्ही मध्ये मध्ये थोडे तेव्हा मी पहिला टेक घेणार होतो, पण मनातून येत नव्हतं की पहिला टेक आत्ता घेऊ. आणि आता आपली मुलं बऱ्यापैकी मजा करून दमली आहेत आणि मला गाडीतली मजा दाखवण्यापेक्षा तिथे गेल्यानंतरची मजा दाखवायची आहे. सो मधले छोटे स्टेक घेऊन निघालो आहे. आणि मला त्या म्हणजे सिल्वर प्ले बटनची जेव्हा व्हिडिओ टाकलेली ना, तेव्हा माझ्याच एका सबस्क्रायबरने मला सचिन राणेंचा नंबर सांगितलेला की ह्यांचं असं रिसॉर्ट आहे, तर तू तिथे जा. आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि आमचा बजेट त्यातल्या त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं बजेटमध्ये. मला म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आता सगळेच इतके
आणि तेही आपले व्हिडिओ बघतात कोकणातले आहेत म्हटल्यावर. तर ते म्हणाले की तुम्ही नक्की आवर्जून या, आम्ही तुमची व्यवस्थित काय ती म्हणजे सोय करून देऊ बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण. आणि आपलं काय लईत लई खाणं, तिथे मजा करणं आणि रिसॉर्ट आहे, समुद्र आहे. सो आम्ही नक्की मजा करणार. तुम्ही पण त्या माझ्यासोबत. आता सावर्ड्याच्या अलीकडे आम्हाला पाऊस लागलेला, पण आता जरा पाऊस कमी आहे. सो आता चला पुढे जाऊया. आणि आपली सगळी मुलं ना आता मस्ती करून झोपली आहेत, त्यामुळे एक तासाभराने आपण पोचू असा माझा अंदाज आहे. किती वेळ लागेल दादा आपल्याला? किती वेळ लागेल? 2 तास लागतील. आपल्याबरोबर आहे तेजस, त्यानंतर आतमध्ये कोण कोण आहे? विवेक भाई, साहिल भाई, आमचा दादा, त्यानंतर तेजस आणि एवर झोपणाळू. झोपलेला तू? आणि ह्या दादाचं नाव आहे प्रफुल्ल आणि हा नांदगावला राहतो आणि हा माझ्या मित्राचा भाऊ आहे. सो त्याने कारची अरेंजमेंट करून दिली, त्यामुळे कारचे थोडेफार वाचलेत असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू दादा. आता आपण पोचलोय परशुराम घाटाजवळ आणि घाटावर पोचतानाच इथे एक स्टार्टिंगला धबधबा लागतो. पुढे राईट साईडला गाडी आता राईटला लेफ्ट मारेल ना तेव्हा राईट साईडला बस समोर. हा कर ना ह्या साईडला पुढे. राहायचा धबधबा पावसाळ्यात त्याला खूप जोरात पाणी असतं ना. आपल्या ह्याच्यावर को असा आहे खायचा तो कापटीवर को. आमच्या कापटीवर पण दादा एवढाच आहे. हा जवळच आहे घरापासून. चल आगे बढो, भूक लागली आहे परत. त्यावरती परशुराम मंदिर आहे. वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल, पण आत्ता आम्हाला जेमतेम 5 तास झालेत पूर्ण गाडीत बसून आणि अजून पण 1-1.5 तास जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर जाऊन बघू. सगळ्यात आधी तर फ्रेश होणार आणि मग काहीतरी खाणार आणि मग बाकीचं नंतर सांगेल. सो मंडळी आत्ता आपण असावं परशुराम घाटाजवळ, म्हणजे परशुराम घाटाच्या माथ्यावर आहोत आणि इथून काही सीन दिसतात, पण आता तेवढं घ्यायचा वेळ नाही कारण पोरं म्हणतात की पटापट आपल्याला जाऊ आणि तिथे पोचू जिथे पोचायचं तिथे. आणि सगळे आता निसर्गाच्या हाकेला ओद्याला थांबले. मी पण जरा तोच प्रयत्न करतो. लेट सी, बघू इथे कुठे काय आहे का वॉशरूमची सोय. दिसतं तर आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही बाकीचा सीन बघून. सो मित्रांनो आता दापोली यायला अजून पण 13 किलोमीटर आहेत आणि तिथून एक 10 किती किलोमीटर आहे आतमध्ये? 28 किलोमीटर टोटल आहे ना. हा बऱ्याच दिवसांनी ट्रॅव्हल करताना सगळं अंग भरून आलंय. आणि 1 मिनिट पत्या आता झोपून पोचलाय नाही. ठीक आहे बघूया. म्हणतो हा एक नंबर
आवडली बीचवर तुम्ही बीचवर थांबणार आतमध्ये नाही आंघोळ बिंघोळ नाही करायची तुम्हाला मी इकडेच करणार वेडे आहात तुम्ही तर मंडळी हे ते ओशनिक पॉल खूप उशीर झाला आपल्याला पोचता पोचता आणि जागा तरी छान आहे चला आधी उतरूया मजा आहे काय करतोय विवेक अरे पण उजेड हा विवेक बाहेर अरे बाबा हे साईड लाव राजे येले दुसरे राजे येले तिसरे राजे येले चला सामान काढा बाबू लॅपटॉपची बॅग घेतली चलो तर मित्रांनो जस्ट आपण पोचलोय रिसॉर्टवर ज्याचं नाव आहे ओशनिक पर्ल बरोबर ना आणि हे आहेत शशी दादा हाय आणि हे सचिन दादाचे बंधू आहेत आणि आता इथून पुढची जबाबदारी आमची ह्यांची आहे सो आता बघूया काय काय होत आहे सगळ्यात आधी आम्ही फ्रेश होतो मग बाकी सगळं आपण बघूया ओके गाद्या आहेत पाणी आहे भरपूर मेरी टीम सगळे इथे झाले माझ्या टीम मध्ये कोण कोण आहे एक दोन पत्या मी दादा बाबू तेजस हा चालेल ना त्यांना तिकडे पाठव स्वतः रूम मध्ये आलोय आणि बाहेरचा परिसर बघण्यापेक्षा आधी फ्रेश होऊन घेऊया स्वतः सगळे फ्रेश व्हायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करून घेतो खूप टायमानंतर ट्रॅव्हल झालं त्यामुळे भरपूर धमाल झालं आहे अदरवाईज फ्रेश होतो सो मंडळी आता सगळी मंडळी फ्रेश झाली आहेत कसं वाटतंय भावना तुम्हाला मस्त होत्या बाय एकदम हिरो कुठे आहे मेन हिरो कुठे आहे साहिल गेले आतमध्ये फ्रेश व्हायला आणि आपला ड्रायव्हर बाहेर काही दिसलो नाही पण ठीक आहे आता आपण बाहेर जायचं आहे आणि मजा करायची आहे आपल्याला शशीदादांनी इथे लॉलीपॉपची अरेंजमेंट करून दिली आहे बाकी सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं कोण कुके येतोय पुढे विवेक तो काळोखातच लपला रात्रीचा चंद्र दिसायला उद्या माझा या सगळ्यांपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे रात्रीचा सूर्य दिसायला लागला काय बोलतोस हा सो नाही म्हणता म्हणता पत्याने पुढाकार घ्यायला नाही पत्या तू आज तू उद्या बाबू टोप आणणं हे काय काम आहे ठीक आहे माझ्यासाठी आहे ना धावायचा ना हा मग मी आणतो ना तू चल ना तू ठेवू ना तुला माहिती आहे पत्या हे फक्त ठेवलं म्हणजे झालं नाही सो लक्ष असू दे कारण ते तू जाणतोस आमच्यात कसा साहिल तू खाणार आहे आणि आता शशीदादांनी आपल्याला इंडियन पंखा आणून दिलाय हवा मार व्हेरी गुड तेजस वा बघ पेटता काय तेजस ते चांगले हवं लागतं आता तशी गरज नाही आता तुम्हाला पलटी मारावी लागेल पत्याला बोलवा पत्या पलटी मारायचं आहे लवकर ये धावत ये पाऊस काय येतलो चल तू कॅरी ऑन तरी अंदाजे किती वेळाने पलटी मारत राहायला लागतं दादा अंदाजे कारण नाही तर मग ते काळं होणार तरी 1-1.5 मिनिटं हां कारण जसे निखारे गरम असतील त्याच्यावर डिपेंड आहे हां निखारा चांगला पेटला आहे अच्छा त्यामुळे जर जास्त वेळ ठेवलं तर ते करपणार म्हणजे 1 मिनिटं जरी ठेवला तरी भरपूर आहे हां कारण बऱ्यापैकी निखारे पेटले हो ते दिसतंय चिकटायला लागलं आता ते अशी जबाबदारी घालवलं आपल्याकडे आणि बटर आहे सो आपल्याला
जगातलं सगळ्यात कठीण काम. मला वाटतं हे पत्या करेल, शेवटी आलं माझ्याच वेळ. बस आता हे घ्यायचं बाहेर की नाही वेळ आहे. अजून वेळ आहे. अजून कच्चं आहे. खूप कठीण काम होतं ते लॉलीपॉप वगैरे बनवणं. आणि मी तरी हे सगळं फर्स्ट टाईम केलं आहे. ह्याच्या आधी मी तंदुरी बनवलेली, पण हे असे लॉलीपॉप कसे करतात मला नव्हतं माहिती. पण ठीक आहे, त्यांनी आल्या मॅरिनेट केले लॉलीपॉप पुढ्यात आणले, हेच भरपूर आहे. आणि आता लॉलीपॉप व्हायला अजून पण 10-12 मिनटं आहेत असं अंदाज. काय 10 मिनटं तर आहेतच. सगळे वाट बघत आहेत लॉलीपॉप कधी रेडी होत आहे आणि कधी पोटात जात आहे. भाऊ काय मग हाऊस जोश? एकदम मस्त. लॉलीपॉपची वाट बघता बघता मंडळी पाण्यावर इली आहेत. मग कसं वाटतंय भावा, 6.5 महिन्याचा गॅप टाकल्यानंतर आज कुठेतरी रिलॅक्ससाठी आलो तर कशी आहे मग पार्टी? म्हणजे आत्ता सुरू होते, अजून झाली नाही. शेट कसं वाटतंय? कडक. म्हणजे तू पण माझ्यासोबतच आलेला गावी, आठवते ना आपण एकाच दिवशी गावी आलो. मग मुंबईत नाही पण 6 महिन्यांनी इकडे आलो ना आपण. 7 महिने झाले. 7 महिने. 7 महिन्यांनी परत मग बाहेर आलो चेंज कुठेतरी. फॉर अ चेंज कसं आहे मग? म्हणजे खूप बरं वाटतं म्हणजे असं. नाही तर घरीच बसून खूप कंटाळा आलेला. आज जरा मोकळा हवेत. वा समोर समुद्राचा आवाज येतोय का? हा ते आज उद्या आपला आहे ना. उद्या नाही, जेवल्यावर जायचं आपल्याला. आता परत समुद्र. मग भाऊजी तेजस काय म्हणणं आहे, कसं वाटतंय? खूप मस्त, एकदम भारी 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 फिलिंग एकदम. दादा तू तर कुठेच गेला नव्हता, तुला कसं वाटतंय? आणि हा आहे माझा सक्का मोठा भाऊ. सगळे विचारतात की तुझा भाऊ कुठे असतो, भाऊ कुठे असतो. माझा भाऊ खूप थोडासा कमी बोलतो है ना. नाचतो पण. काय नाचतो? लाजतो. मी ऐकलं नाचतो वगैरे काय देऊन. आणि आपलं कला कौशल्य दाखवत शशी दादा अजून पण भिडलेत लॉलीपॉप बरोबर. पण ते तू खरं सांग, तू पण हे पहिल्यांदा करत होता ना? हां मग ठीक आहे. नाही तसं तुला आठवतं ना आपण तंदुरी गेलेली एकदा, ती छान झालेली. हे पण सेम तसंच असेल आय गेस. आणि आता लॉलीपॉप रेडी झालेत आणि आपल्या पत्याभाईंनी परत एकदा सगळ्या गोष्टी हातात घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत, माझा लाडका आळशी भाऊ. पण नाही साहिल, यंदा तुला आळशी झालंस. तू असं पुढाकार घ्यायला हवं साऊ. निर्मळ मनाचा माणूस. फुलपाखरात झोप इलेली दिसता. झोप आली? जाऊ दे मग, तू उद्या एन्जॉय कर. आम्ही नाही झोपणार आहे. बाबू. आणि आता ह्या साईडला स्टार्टर सेटअप करतायत. म्हणजे त्यांनी पुदिनाची चटणी आणि चिकन लॉलीपॉप दिलेत. सो आता ते खाऊन झाले की पुढची डिश आहे आमची पॉम्पलेट. बघूया, अजून खूप काही बाकी आहे. खूप मजा येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दमायला झालं आहे, खूप झोप आली आहे. वाटलं नव्हतं की ट्रॅव्हल करून 6-6.5 तासाचं एवढं दमायला होतं. पहिल्यांदा असं झालं आहे. ठीक आहे, पटापट जेवणापर्यंत आजचा दिवस मॅनेज करा, कारण उद्या आपण खूप मजा करणार आहे इथे. कसं आहे भाऊ चिकन लॉलीपॉप? ते हे कसं आहे भाऊ? चांगलं आहे ते बद्या. अरे आमचा बिल्डर कुठे आहे? बिचारा माझा भाव रे, तिकडं मेहनत करतोय तुमच्यासाठी. कसं आहे? आणि प्रफुल्ल दादा आपल्यात नवीन आहे. जरी म्हणजे असं समजू नकोस तू बाहेरचा आहेस, ठीक आहे, तू आता आमचाच झाला आहेस. चांगलं आहे, आवडला? सगळ्यांनी खाल्लं पण एक पण बोलत नाही की अंडा तू खाऊन बघ. शेवटी नाईलाज माझा. वा छान आहे, ऑसम टेस्ट आहे. मॅरिनेट कोणी केलेलं दादा? तुम्हीच केलेलं? वा वा, एक नंबर होता. थँक्यू. सो मित्रांनो, स्टार्टरनंतर थोडासा आराम केला आणि आता जेवायला चाललो आहे. त्यांनी जेवायला बोलवलं आणि आता जेवण झाल्यावर
आजूबाजूचा माहोल बघूया आणि मग झोपूया. ऑलरेडी सगळे झोपलेत, कंटाळले, दमलेत. गाडीची सवय नसल्यामुळे थोडासा प्रवास जास्त भारी गेला सगळ्यांना. आता जेवून घेऊया आणि मग झोपूया आणि मग सुरू करूया उद्यापासून सकाळचा एक वेगळा ब्लॉग. क्या मालूम कभी करके निकल गया. जरा जास्त घाल. बाकी रस्सा हा चालेल का फिशसाठी नाही? राईस नको ते? पक्का हो. सो मंडळी, फायनली आपल्या ताटात जेवण आलं आहे आता. आणि सगळ्यात आधी माझा लाडका मित्र पत्या तुम्हाला जेवण सांगेल कसं वाटतंय. कमन पत्या. झोपेत आणि जेवण्यात माझ्या भावाचा पहिला नंबर. खाऊन घे आणि मग सांग आरामात. तर नाही जेवताना आवाज करायचा नसतो. आणि आता पाखरू टेस्ट करून सांगेल कसं आहे जेवण. ह्याला लगेच टेस्ट करते. खाल्लंय ना चव जिभेवर असतात. हा बाबू, युअर टर्न. रस्सा अरे सगळे फ्राय टेस्ट करताय, रस्सा टेस्ट करा. मस्त एकदम. ओके. सो मंडळी, आता जेवण झाल्यावर आपल्या पुढ्यात आलाय मोतीचूरचा लाडू स्वीटसाठी. सो गुड मॉर्निंग मंडळी. आजचा दुसरा दिवस आणि इकडे पहिला उठणारा मीच आहे. वाजलं 7:15 आणि माझ्या मागे असं होतं म्हणजे आपण इथून उभं राहून समुद्र स्पष्ट बघू शकतो, इतक्याच जवळ आहे. आणि या समुद्रामुळे त्यांच्या इकडचं मेन रोडचं पण थोडंसं म्हणजे मेन गेटचं पण थोडंसं नुकसान केलं आहे पावसाच्या पाण्याने. पण ठीक आहे, चालायचं असं. या साईडला 4 जण झोपलेत आणि या साईडला आम्ही 4 जण झोपलेलो. फ्रेश होतो आणि मग आजचा दिनक्रम सांगतो.